मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। नालासोपाराचा पेल्लार फाटा ते विरारचा खानिवडे टोलनाक्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी दिसत आहे। सध्या महामार्गावरच काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे 2 महिन्यांपासून वाहन चालकांना अशा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। तर विरार फाटा इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती विरार हद्दीत गुजरात लेनवर जाणाऱ्या महामार्गिकेवरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण बघू शकता की मी आता विरार फाटा या ठिकाणावरती आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणावर जवळपास पेल्लार ते विरारचा खानिवडे टोल नाक्यापर्यंतची ही वाहतूक आहे। वाहतूक कोंडी झालेली आहे। अतिशय धीम्या गतीनं जे वाहनं जे आहेत ही रस्त्यावर चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या गुजरात आणि मुंबई लेन जी आहे ही खाली आहे, वाहनं जात आहेत। मात्र गुजरात लेन जी आहे ही पूर्णपणे जाम झालेली आहे। पुन्हा वाहनं जी आहेत ही रॉंग साईडनं या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळच्या कामावर जाणारे ज्या बसेसनं जाणारे जे प्रवासी आहेत हे सुद्धा या वाहतूक कोंडीत अडकत आहेत। तर बस ड्रायव्हर आपल्याला रॉंग साईडनं घेऊन जात असताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच या महामार्गावरती जवळपास 131 किलोमीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे दररोजचीच ही वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे। त्यामुळे हे या ठिकाणचे वाहनधारक जे आहेत, लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत, वाहतूक कोंडी यामध्ये अडकत असल्यामुळं वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।